तसेच काडोली संघाने आपला सन्मान घेऊन जायचा आहे. सन्मान चिन्ह आपल्यासाठी आहे, तर आपण सन्मान घेऊन जायचं आहे. हा हा सोळाशे सत्तर. अक्षय आणि सार्थक. कॅमेरामॅन थोडं फोकस करायचा आहे. आणि बॉलिंग मारवरती तो सुभाष, स्ट्राईकला तो अक्षय, नॉन स्ट्राईकला तो सार्थक. पंच बघूया. आणि हा पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव, एक चेंडू, एक धाव. दुसरा चेंडू घेऊन येतो तो सुभाष, सामना करेल अक्षय. बघूया अक्षय काय करतोय तो. आणि हा निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय तो. अक्षयाला चेंडू समजलेला नाही सुभाषाचा. काय बोलतोय रे मग. बघूया पुढचा चेंडू सुभाष काय करतोय तो. हलक्या तंटुलेला चेंडू आणि याच्यावरती एक धावी घेण्यात यश आले. ते घोटणे संघाला संघाची संख्या उपस्थिती 2च्या घरामध्ये. बघूया चौथा चेंडू घेऊन येतो सुभाष, सामना करेल सार्थक. आणि हा निर्धाव चेंडू, सार्थकला चेंडू समजलेला नाही. 4 चेंडू 2 धावा. बघूया काय करतो पुढचा चेंडूवरती सार्थक. आणि हा देखील निर्धाव चेंडू. आडवा पट्टा खेळण्याच्या नादामध्ये सार्थकने बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केलेले आहेत. आणि प्रेशर मध्ये येऊन खेळत येतो आता सार्थक. 5 चेंडू 2 धावा. छोटे बच्चे थोडं बाहेर थांबायचंय, रोमांचक असा सामना आहे. बघूया पुढच्या चेंडूवरती. आणि हा भिरकावून दिला चेंडू. या चेंडूवरती बघूया किती धावा येते. आणि हा जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 6 चेंडू नंतर संघाची संख्या उपस्थिती 6च्या घरामध्ये. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते हाणामारीचं. आणि तो षटक घेऊन येतो सूर्या. सूर्या सूर्या बघूया लेंडोर संघाचा सूर्य उगवतोय का आणि गोटणे संघाला धावा बनवण्यापासून रोखतोय का. पण गोटणे संघाचे 2 मातबदार फलंदाज मैदानात आहेत, पण दबावामध्ये येऊन खेळत आहेत दोन्ही फलंदाज.
बघूया काय आवडतंय पुढच्या चेंडूवरती. आणि हा खराब चेंडू. अतिरिक्त धाव येत्या. संख्या पोचते 7च्या घरामध्ये. एक चेंडू 7 धावा. आणि फुलटॉस चेंडू लो फुलटॉस चेंडूवरती विकेट गमावा लागलाय तो अक्षय याला. पुढचा फलंदाज संकेत सुर्वे. अक्षय याची जागा घेण्यासाठी आला तो संकेत सुर्वे. दिलदार माणूस गोटणे संघाचा. दिलदार आणि हुकमी अक्का संकेत. 2 चेंडू 7 धावा. बघूया पुढच्या 4 चेंडूवरती किती धावांचा डोंगर रखतोय तो आपल्या संघासाठी. आणि हा खराब चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त धाव येते. संघाची जसं संख्या पोचते 8च्या घरामध्ये. बघूया काय करतोय संकेत. आणि संकेत याला विकेट गमावा लागलेला आहे तो. विकेट सॅक्रिफाईस केलेलं आहे ते संकेत याने. सार्थक हा त्यांचा मोठा फलंदाज आहे तो. उरलेल्या 3 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील स्ट्राईकला तो सार्थक. आणि संकेताची जागा घेण्यासाठी आला तो अनिल. बघूया अनिल काय करतोय. स्ट्राईकला तो सार्थक. आणि सार्थक याने फुल टॉस बॉल घेतलेला आहे आणि हा बॉल भिरकावून दिला तो सीमारेषेच्या बाहेर. गणगणित षटकार. संघाची धावसंख्या पोचते ते 14. 4 चेंडू 14 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया काय करतो ते सार्थक 2 चेंडूवरती. आणि हा निर्धाव असा चेंडू जातो तो. सार्थकला काही चेंडू समजलेला नाही. आणि हा निर्धाव चेंडू 1 टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. एक चेंडू. बघूया एक चेंडू होते किती धावा येतात त्या घोटणे संघाकडून. आणि हा देखील निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15. लेंडोरी संघाला 16 धावांचं आव्हान. पंधरा 12 चेंडू नंतर संघाची संख्या 14. लेंडोरी संघाला 15 धावांचं आव्हान. गोटणे संघ थोडं स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला पुढे खूप सामने खेळवायचे आहेत. पंधरा विन. 15 धावांचं आव्हान लेंडोरी संघाला. 2 फलंदाज पाठवून द्यायचे मैदानामध्ये लेंडोरी संघाचे.
थोडं स्पीडअप घ्यायचं आहे गोटणी संघ. लेंडोर संघाचे दोन फलंदाज मैदानामध्ये आले तर राहुल आणि प्रियकांत. आणि बॉलिंग मारवरती तो सार्थक. घोटणे संघाचा यंग टॅलेंट सार्थक उगवता सितारा. या ना पाणी ना बघा. पंच थोडं स्पीडअप घ्यायचंय. अजून आपल्याला 3-4 सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो सार्थक. सामना करेल राहुल. बघूया राहुल काय करतो तो. आणि फुल टॉस बॉल भिरकावून दिला तो. आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते घोटणे संघाचं. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतो तो सार्थक. सामना करेल राहुल. आणि बुंदात टाकलेला चेंडू. आणि ह्या देखील चेंडूवरती बेड्या घालून ठेवल्यात तो राहुल याला. सार्थक याने 2 चेंडू 0 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतो तो सार्थक. सामना करेल राहुल. राहुल बघूया काय करतो तो. आणि हा भिरकावून दिला चेंडू. बघूया ह्या चेंडूवरती किती धावा येतात त्या. आणि जातो तो आर पार सीमा पार चौकार. संघाच्या संख्येत 4 ने भर. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू घेऊन येतो तो सार्थक. सामना करेल राहुल. बघूया राहुल काय करतो तो. राहुल याने फटका दिला. बघूया ह्या फटक्यावरती किती रन येतात त्या. आणि 2 धाव घेण्यास यश आले ते राहुल याला. आणि लेंडोरे संघाला संघ धावसंख्या पोचते ती 6च्या घरामध्ये. चार चेंडू 6 धावा. बघूया काय होतंय. आणि हा चेंडू भिरकावून दिला. बघूया ह्या चेंडूवरती किती धावा येतात तो. आणि हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 5 चेंडू 7 धावा. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. स्ट्राईकला तो राहुल. बघूया राहुल काय करतो तो शेवटच्या चेंडूवरती. आणि हा खराब चेंडू. 9 चेंडू अतिरिक्त धाव. 9+1 2 धावा. संघाची धावसंख्या होती ती 9च्या घरामध्ये. 5 चेंडू 9 धावा. फ्री हिट. राहुल थोडं स्पीडअप घ्यायचंय. आणि हा फुल टॉस चेंडू. आणि हा भिरकावून दिला. बघूया चेंडूवरती किती धावा येतात त्या. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले तो लोंढेरे संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11.
6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सचिन दुसरं षटक घेऊन येतो तो सचिन. थोडं स्पीडअप घेते गोठणे संघ. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बघूया काय करतो तो प्रियकांत. दुसरं षटक घेऊन येतो सचिन. थोडं स्पीडअप करायचं आहे. आणि हा आठवलेला चेंडू जाते तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विन द मॅच. लेंडोरे संघ विन.